संपली आहे, त्यावेळेस आपल्याला पेनल्टी देखील सामोरं जावं लागेल. चला आपण मॅच सुरू करतोय. क्वार्टर फायनलचा सामना आहे. 5 षटकांची लढत. पहिल्या 5 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय तर हे ऐकण्यासाठी माझी वेळ इकडे संपली आहे. माझा वेळ संपलेला आहे. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतील बुलढाण्याचा एक सुंदर आवाज. अर्थातच अनिकेत सरांना इकडे मी आमंत्रित करतोय. अनिकेत सर यानंतरचे 5 षटकांसाठी जाऊयात अनिकेत सरांकडे. पाहूया या मैदानावरती काय घडतंय. स्वप्नील आणि चेतनची तीच हिट जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि स्वप्नीलच्या बॅटमधून पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी आणि सुरुवात याच पद्धतीने करतो स्वप्नील. प्रेक्षको, स्वागत आहे आपलं आईसाहेब युवा प्रतिष्ठान सन्माननीय पैलवान दिवभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आईसाहेब युवा प्रतिष्ठान चषक 2025 गाव वाईज टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा पर्व तिसरा आहे आणि आजचा ह्या स्पर्धेचा दिवस 4था आणि क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला जर बघितलं तर त्याच पद्धतीने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. पहिल्या बॉलवरती 4 धावा, त्यानंतर एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 5 धावांवरती. एका बाजूला एक मोठं नाव आहे शफिक शेख सारखा एक अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग त्याची अव्वल दर्जाची, गोलंदाजी त्यापेक्षाही अव्वल दर्जाची. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं ना, स्वप्नील आणि चेतनची जोडी या संपूर्ण स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये खोऱ्याने या दोन्ही फलंदाजांनी धावा केल्या आहेत. त्यामुळे मात्र या दोघांवरतीही या मॅचमध्ये जबाबदारी, कारण दोन्ही संघासाठी हा करो या मरोचा डोळाचा सामना आहे. ठीक 4:55 हा सामना सुरू झालाय. म्हणजेच की इथून जर बघितलं तर आपल्याला 20 मिनिटं काउंट करायचे आहेत. 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर आपल्याला टाकायचे आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष असू द्या. चेतन त्यांच्या सोबतीला स्वप्नील, एक सिंगल धाव येते आहे, म्हणजेच की जरूर धावसंख्या पुढे सरसावेल. परंतु कौतुक करावं लागेल, या अगोदरचा जो सामना झाला ज्या पद्धतीने उंडवडी संघाने तो सामना जिंकलाय. खरं तर आजच्या दिवसात उंडवडी संघाचा खेळ खरं तर इंटरेस्टिंगच राहिलाय. सकाळचाही खेळ असू द्या, त्यानंतर आजच्या संध्याकाळच्या सत्रातही त्या पद्धतीचा खेळ सर्व टीम्सनी त्या पद्धतीने खेळून काढलाय. नक्कीच अनिकेत सर, या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल सौजन्य लाभले असे सन्माननीय सुहासजी गायकवाड सर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्वप्नीलसाठी समोर टाकलेला बॉल क्रॉस द लाईन, पुल केला या बॉलला. नक्कीच फटका चांगला आहे आणि याही वेळेला बॉल जातोय, ट्रॅव्हल करेल वेगाने डीप स्क्वेअर वळणाच्या पलीकडे. प्ले मध्ये जाणलं जातं. पॉवर प्ले फोडण्यासाठीच स्वप्नीलला आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शफिक वरती हल्ला चढवतायत. यावेळेला मात्र स्लोवर वन बॉल बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग. जर बघितलं तर गती नव्हती या बॉलमध्ये, त्यामुळे एक सिंगल येईल. या शेवटच्या बॉलवरती सिंगलच्या मदतीने नक्कीच ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होती 11 धावा.
प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असेल, कारण पहिल्या जर बघितलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती आली आहे 11 धावा. शफिक शेख वरती हल्ला चढवला, स्वप्नीलने 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि आता सुद्धा स्ट्रायकिंगला स्वप्नीलच पाहायला मिळतोय. बॉलिंगसाठी दुसऱ्या ओव्हरसाठी अक्षय सावंत. अक्षयचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उलटा पुलटा बॉल मैदानाच्या पलटा बॉल सरळ येत आहे बघा. पहिल्याच बॉलवरती प्रेशराईज करतो गोलंदाजांना स्वप्नील. पहिल्याच बॉलवरती जर बघितलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न, कारण पॉवर प्ले चालू आहे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. आपल्याला मात्र 2च खेळाडू ठेवण्याची अनुमती असते आणि नक्कीच त्याचाच फायदा घेत असताना स्वप्नील. याही वेळेला फुलरलेनचा बॉल ब्लॉक होल मध्ये, यॉर्कर अगदी बॅटच्या टोला बॉल जाऊन आदळतोय. कमबॅक चांगला झालाय. पहिल्या बॉलवरती 4 धावा, त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यासाठी यशस्वी झाले यावेळेला अक्षय सावंत. यावेळेला मात्र खडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन मध्ये आताही यावेळेला आले नाही आहेत स्वप्नील. मागचे 2 चेंडू निर्धाव, पहिल्या बॉलवरती 4, त्यानंतर चांगला कमबॅक. ही खासियत आहे अक्षय सावंतची, कारण जर बघितलं तर शरीरदृष्टी थोडीशी लांबच लांब आहे. खांद्याचा वापर करतात, समोर टाकण्याचा प्रयत्न त्यांचा होतो आणि त्या प्रयत्नाने त्यांना तेवढे यशही मिळतं या सिमेंट विकेटवरती. यावेळेला मात्र इनसाइड आउट ओव्हर कव्हर. स्वप्नीलचा हा प्रॉपर क्रिकेटिंग फटका. दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावा लागेल विकेटचा, कारण विकेट फार महत्वाची आहे. हे दोन्ही फलंदाज जर इथून खेळून गेले ना तर मग पहिल्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच पॉवर प्ले मध्ये टिकले तर येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये धावा करतील. परंतु दुसऱ्या बाजूला शफिक शेख थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. अक्षय आणि अक्षयचा हा बॉल बघण्यासारखा आहे, इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. थोडासा वेळ कमी घ्या क्षेत्ररक्षणामध्ये. एवढ्याला मात्र फुलरनेचा बॉल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, रनआउटचा चान्स स्ट्रायकिंगला नाही, तोपर्यंत फेकी मात्र येणार नाही. एक मात्र धाव येईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 20/20 विदाउट एनी लॉस. चांगली सुरुवात म्हणेल ज्या पद्धतीने सुरुवात केली त्रिमूर्ती 11 उंडवडी संघाने. आणि खरं तर ही खासियत राहिली आहे. एका बाजूला जर स्वप्नीलने बघितलं तर एक संयमाचा खेळ त्याचा काही पहिल्या ओव्हर्स मध्ये असतो. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो, नो रिस्क फटकेबाजी त्याची असते, त्यामुळे संघाला फायदा होतो आणि एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न नक्कीच संघ करत असतो. याही वेळेला एक समयसूचकता दाखवण्याचा प्रयत्न, यावेळेला खराब क्षेत्ररक्षण, फंबल, परंतु नुकसान मात्र काही झालं नाही या बॉलवरती. या डॉट बॉलने या दुसऱ्या ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या तेरा पावर दिखा, मेरा पावर दिखा. आणि स्वतः आता शफिक शेख गोलंदाजी मार्कवरती असतील. पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर शफिक शेख यांच्या 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. ह्या पॉवर प्ले समाप्तीनंतर विकेटसाठी जाणले जातात आणि विकेट पहिल्याही ओव्हरमध्ये काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इन सेट इन फॉर्म फलंदाज 20 धावा धावफलकावरती झाल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या ओव्हरसाठी शफिक शेख सज्ज आणि स्ट्रायकिंगला इनसेट फलंदाज स्वप्नील ही तयार आहे. यावेळेला मात्र स्लोअर लेंथ, खूप जास्त गॅप भेदलाय, वेळ मिळालाय आणि
दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीचे युवकचे तालुका अध्यक्ष सन्माननीय राहुलजी सरकाळे पाटील, आपलंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. राहुल शेठ सरकाळे पाटील. यावेळेला मात्र काय फटकाय, बॅकफुटला जात जणू काय या बॉलला पंच केलाय आणि कलेचा वापर फरार केलाय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. खरं तर ज्या पद्धतीने सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये तोच फॉर्म घेऊन शफिक शेखवरती हल्ला चढवतोय स्वप्नील. पहिल्या 2 बॉलवरती 2-4 धावा चौकार आल्यात. तिसऱ्याही बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, दूर नाही, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन आदळेल. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचल्यात, परंतु तोपर्यंत 2 धावा येत आहेत या बॉलवरती. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात, म्हणजेच की पुढच्या 3 बॉलमध्ये बघण्यासारखं. स्वप्नील जर स्ट्रायकिंगला आले तर निश्चितच एक्झिक्युशन या ओव्हरचा मोठ्या धावांमध्ये करण्याचा प्रयत्न करतील. भाजपचे नेते निळकंठजी शेडके यांचं शुभागमन होते आहे. दादांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे यांच्या माध्यमातून स्वागत असेल. आपणासही विनंती, कृपया आपण मंचावरती या. ड्राईव्ह करत असताना या बॉलला अलॉंग दी कार्पेट जमिनी लगत फटका खेळून काढलाय. दुसरा धावेचा कॉल होईल का? नाही. म्हणजेच की या एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जरूर पुढे सरसावेल या ठिकाणी 31 धावेंपर्यंत. परंतु दुसऱ्या बाजूला शफिक शेख सारख्या बॉलरवरती आक्रमण नक्कीच कुठेतरी आत्मविश्वासावर आक्रमण करण्यासारखा विषय, कारण आत्मविश्वास त्या पद्धतीचा फॉर्म घेऊन ही टीम या ठिकाणी गोलंदाजीसाठी उतरली होती. दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल त्रिमूर्ती 11 उंडवडी संघाच्या दोन्ही फलंदाजांचं. काय खेळतायत या पहिल्या काही ओव्हर्समध्ये. याही वेळेला चांगला फटका आहे, ज्या पद्धतीने फटका खेळलाय, मात्र दिशा दिली, गतीचा वापर केला पुरेपूर. दुसरी धाव, तिसरी धावीचा कॉल होईल का? तिसरी धाव कंप्लीट करतील का? परंतु वेळेतच पैकी परत आली, त्यामुळे मात्र या 2 धावांवरतीच समाधान मानावं लागेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 33. एका बाजूला जर बघितलं तर वारंवार प्रयत्न होतो आहे विकेटचा, मात्र सहजासहजी विकेट मात्र देत नाही या दोन्ही फलंदाज. आता टिकून नजरा रोखून मैदानाच्या आतमध्ये जिथे गॅप आहे ना त्या दिशेलाच फटके खेळतायत. एक प्रॉपर क्रिकेटिंग फटके, कुठेतरी एक सन्मानजनक धाव संख्येकडे वाटचाल करत असताना त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ. या वेळेला डाऊन दिले, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. जर बघितलं तर रत्नदीप शिंदे, त्यानंतर पिंटू शेठ माने या संघामध्ये हा सामना. दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ. हे 2 संघ समान ताकदीचे संघ एकमेकांसोबत भिडतायत. या वेळेला त्या फटक्यासाठी बघितलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलेला होता. त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी शफिक शेख करत होते. या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होईल, म्हणजेच की 3 ओव्हर
मिळतोय. जो गोलंदाज जाणला जातो पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये विकेट घेण्यासाठी शफिक शेख सारखा गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. नक्कीच ज्या पद्धतीने बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये झाली आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती एक्सपिरियन्स गोलंदाज रणजित पाहायला मिळतील. पहिल्याच बॉल टप्प्याचा फटका चांगला आहे, पुल केलाय आणि प्रॉपर टायमिंगने सक्सेसफुल जर मागच्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार स्वप्नीला लगावलाय आणि चौथ्या ओव्हरची सुरुवात चौकाराने. आणि बघा या वेळेला बॉल उडवलाय. वाव, टायमिंग प्रॉपर आहे. षटकाराला होती. पुढच्या बॉलवरती षटकार येईल आणि पुढच्या बॉलवरती षटकार स्वप्नीलला खेचलाय. आणि काय भविष्यवाणी आहे नक्कीच. उद्याच्या दिवसातही याच पद्धतीची भविष्यवाणी करतील का तेही सुद्धा बघण्यासारखं आहे. चला थोडासा वेळ कमी घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर आणखी एक इनिंग आपल्याला खेळायची आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच आपण 4:55 या इनिंगची सुरुवात झाली होती तर तिथून आपल्याला नक्कीच 20 मिनिटांचा वेळ देण्यात येत आहे. नक्कीच यावेळेला फटका चांगला असेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. जर बघितलं तर नक्कीच 2 धावा येतील या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. 46 धावा बिनगडी बाद. बघा एकही विकेट अजून डाऊन केली नाही आहे. संयमाचा खेळ, जबाबदारीचा खेळ. पुन्हा एक थोडासा ब्लॉक कोलमध्ये चेंडू होता. फुलरलेनची गोलंदाजी चांगली झाली आहे परंतु फुलरलेनच्या गोलंदाजीवरती फटकेबाजी सुद्धा तशी करतायत स्वप्नील. परंतु हा जर चेंडू बघितला तर थोडासा बॅटच्या बॉटम एंडला जाऊन लागला त्यामुळे एक सिंगल या बॉलवरती येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 47 वरती. 47 धावा 47. आणखी जर बघितलं तर या ओव्हरमधले 2 चेंडू शेष आहे. पुढच्या 2 बॉलवरती चेतन स्ट्रायकिंगला पाहायला मिळत आहेत. रणजितवरच्या पहिल्या 2 बॉलवरती हल्ला झालाय. याही वेळेला त्या ठिकाणी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक असतील त्यामुळे मात्र एकच धाव या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एकच धाव दोन्ही फलंदाज कंप्लीट करतायत. या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर ज्या पद्धतीचा कामांचा भार आमच्या आयोजन समितीने स्वीकारला आहे त्यामध्ये आमचे कैलास भाऊ काळे असू द्यात, त्यानंतर सचिन भाऊ काळे असू द्यात आणि समोरच्या दिशेला ओव्हर दी बॉलर हेड जणू काही आरसा दाखवला या बॉलला स्वप्नीलने. 6 धावा आल्यात. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 54 धावेंवरती जाऊन पोहोचली आहे. रिटायर्ड आउट आहे त्या ठिकाणी चेतन. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल जरूर. धावसंख्या धावफलकावरती 4 ओव्हर समाप्तीनंतर टीम त्रिमूर्ती 11 उडवडी संघाची 54 धावा. याही ओव्हरमध्ये जर बघितलं ना तर 2 षटकार 1 चौकार आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल. म्हणजेच की एकूण जर बघितलं तर या ठिकाणी एकूण 18 धावा आहेत. 20 धावा येत आहेत. एकूण 20 धावा केल्यात या चौथ्या ओव्हरमध्ये स्वप्नीलने. आणि हीच बॅटिंगची खासियत आहे स्वप्नीलची. ज्या पद्धतीने तो ज्या सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये टिकला ना तर निश्चितच त्याच्या खेळीला एक्झिक्यूट करतो एका मोठ्या खेळीमध्ये. याचं एक उत्तम उदाहरण आता या मॅचमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आता शेवटच्या 6 बॉलसाठी. चला वेळ आपल्याकडे कमी आहे. नक्कीच एकच
या वेळेला सुरुवात वाईटने होते आहे. त्यानंतर एक्स्ट्रा धावेने नक्कीच सुरुवात होईल. या ओव्हरची 5व्या ओव्हरची सुरुवात. धावसंख्या आता 55 धावेंवरती 55. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट फटका खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आपल्याला. अमित आले आहेत. अमितही चांगली बॅटिंग करू शकतात. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं काही बॉलसाठी अमित स्ट्रायकिंगला आले होते. त्यानंतर अमितने चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच पद्धतीने शेवटच्या काही बॉल्सवरती पुढच्या येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये अमितवरती नजरा जरूर असतील. आणि बघा ज्या पद्धतीने अमित मूर्ती, मी बोललो की अमित अशा पद्धतीने बॅटिंग करू शकतो. पहिलाच बॉल आणि हा लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल मैदानाच्या बाहेर. धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय महेश भाऊ परंतु स्वप्नेलचा काय फटका होता फुलातून. अक्षरशः डोळ्याचे पाळणे फिरणारा फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे या बॉलला डिस्पॅच केला आणि 6 धावा मिळवल्या. या 6 धावेच्या मदतीने आता 62 धाव्यांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. 62 62 धावा. स्लोअर वन बॅक ऑफ द हँड. गती नव्हती या चेंडूमध्ये, त्यामुळे दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकिंग एडला अमित बाद होतील आता. खडकावला गेलाय स्वप्नीलच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 63 धावा झाल्यात आणि अर्धशतक सुट्टा झडकावलाय स्वप्नीलने. 63 धावेंपैकी 56 धावा त्याच्याच आहे. आणखी एक वेळ फुलटॉस बॉलला नो बॉल प्लस या 6 धावा म्हणजेच की सोने पे सुहागा. आहे आणि फ्री हिटच्या संधीवरती आता स्ट्रायकिंगला आहेत इनसेड इन फॉर्म बॅटर ज्यांनी आजच्या दिवसातला अर्धशतक झळकावलाय. स्वप्नील स्ट्रायकिंगला आणि फ्री हिट वरती हा तडाका आणि बॉल पाठवलाय लॉगर वडलांच्या पलीकडे. षटकार.
आजच्या चौथ्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवणारा हा त्रिमूर्ती 11 उंडवडी संघ पाहायला मिळतोय. चौथ्या दिवसामध्ये आजच्या सर्वाधिक धावा बनवल्या आहेत या संघाने आणि नक्कीच फलंदाज सुद्धा त्याच पद्धतीची बॅटिंग करतोय. आजच्या दिवसामध्ये चौथ्या दिवसामध्ये सर्वाधिक धाव संख्या बनवणारा स्वप्नील ठरलाय. आता खेळतो आहे तो 23 बॉल 68 धावांवरती खेळत होता. आणखी एक षटकार जोडला जाईल. अडुसष्ट धावांवरती आणखी 6 धावा जोडल्या जातील. जर बघितलं तर धावसंख्या आता वैयक्तिक 74 धावांवरती स्वप्नील खेळतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 82 धावांवरती. या मैदानावरती 88 धावा बनवल्या गेल्यात, परंतु मात्र येणारा बॉल मला असं वाटतं या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. 82 धावा धावफलकावरती झाल्यात. जर षटकार आला तर ते रेकॉर्ड जरूर मोडीत काढणार नाही, परंतु त्यापर्यंत धावसंख्या पोहोचेल. सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे या मॅच मध्ये स्वप्नीलने. काय खेळलाय स्वप्नील. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले आहेत. अगदी वेगाने नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय, परंतु या वेळेला यष्टीरक्षक बॉल पर्यंत नाही पोहोचले. परंतु या तिसऱ्या धावेच्या कॉल मध्ये रनआउटची संधी होती आणि रनआउट झालेत. 2 धावा कंप्लीट, म्हणजेच की 2 धावेच्या मदतीने धावसंख्या या पहिल्या डावात जाऊन पोहोचते आहे 84 धावांवरती आणि 85 धावांचा टार्गेट सेट केलाय टीम त्रिमूर्ती 11 उंडवडी संघाने. चला तर उंडवडी संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय.